नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अनुभव हा आपला सर्वात मोठा गुरु असतो असं म्हटलं जातं आणि खरंच ते सत्य आहे. आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये नेहमीच वेगवेगळे अनुभव येत असतात. काही अनुभव सुखद असतात, आपल्याला खूप काहीतरी नवीन छान शिकवून जाणारे असतात आणि म्हणूनच ते आपल्या आठवणीच्या साठवणीत असतात. असाच एक अनुभव विदुषी धनश्री लेले यांचा त्यांनी शब्दबद्ध केला आहे निर्व्याज या शीर्षकाखाली. आज तोच अनुभव आपण ऐकणार आहोत आजच्या आनंदी कट्ट्यावर. रत्नागिरीला एका कार्यक्रमासाठी गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. तुफान पाऊस पडत होता. कार्यक्रम रात्री 9चा होता. संध्याकाळी 7 नंतर आवरायला घेतलं. एवढ्यात दार वाजलं. आता कोण? अशा प्रश्नांकित चेहऱ्यानं मी दार उघडलं तर एक 65च्या काकू उभ्या होत्या. धनश्री लेले तुम्हीच ना? मी म्हटलं हो, या ना आत. त्या आत आल्या. बऱ्याचशा भिजल्या होत्या. 2 हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या बसल्या. मनात आलं आवरायचंय, 7:30पर्यंत थिएटरला पोचायचंय. आता किती वेळ जाणार आहे काय माहीत. माझ्या मनातला हा प्रश्न समजून जणू त्या म्हणाल्या, अगं तुझा वेळ नाही घेत, खरं तर बसतही नाही, पण जिने चढून आले ना, थोडी धाप लागली म्हणून बसले. छे छे, बसा की, माझं होईल वेळेत आवरून. मी असं म्हटलं होतं खरं, पण या काकू कोण आणि यांचं माझ्याकडे नेमकं काय काम आहे? हा पुढचा प्रश्न मनात उभा होताच. जणू त्यांनाही तो कळाला. म्हणाल्या, तू मला ओळखणार नाहीस, म्हणजे गरजच नाही ओळखायची. मी पाध्ये काकू. माझं काही काम नाही हो तुझ्याकडे. सहज तू रत्नागिरीत येणार आहेस कळलं म्हणून तुला भेटायला आले. इथेच असता का तुम्ही? मी विचारलं. नाही, इथे माझी मुलगा मुलगी असतात, पण मी राजापूरजवळ भू गावात राहते. महाराष्ट्रातलं एकाक्षरी एकच गाव भू. त्यांनी ही माहिती पुरवली. काकू तुम्ही शिक्षिका होतात का? असं अगदी ओठावर आलं होतं. पण नाही विचारलं. काकू तुम्ही मला कसं ओळखता? मी टीव्हीवर वगैरे नसते, त्यामुळं इतक्या आत भूपर्यंत माझ्याबद्दल कसं कळलं? मी अगदी सहज ओघात विचारलं. अगं मागे तुझ्यावर चिटणीस सरांनी एका पुस्तकात लेख लिहिला होता. ते पुस्तक वाचलं होतं. आम्ही टीव्ही नाही ग जास्त बघत. हां, पुस्तकं वाचतो. तर ते पुस्तक वाचल्यापासून ना तुला भेटायची इच्छा होती मनात. आज वृत्तपत्रामध्ये तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात बघितली आणि आले. अहो पण एवढ्या पावसात? अगं पावसाचं काय, आमच्या कोकणाचा जावईच तो, पडायचाच. एसटी असते ना संध्याकाळची. मग निघाले. 1.5-2 तास लागतात भूगावातून यायला. बसा, चहा सांगते तुम्हाला. अगो छे, तुझं आवर. तुला या पिशव्या दिल्या की मी निघाले. असं म्हणून काकूंनी त्यात मोठ्या पिशव्या माझ्या हातात दिल्या. काय आहे यात? काही नाही गो, आम्ही कोकणातले लोक काय देणार, पानाची डावी बाजू आहे. म्हणजे? मी चक्रावून विचारलं. अगं त्या पुस्तकात कळलं की तुझे बाहेर खूप दौरे असतात, बराच प्रवास करते, घरात रोजच्या कामालाही वेळ होत नसेल. मग डाव्या बाजूच्या गोष्टी काय करणार तुम्ही मुली? म्हणून आंब्याचं आमोशीचं लोणचं, सांडगी मिरच्या, मेथकूट, 2-3 प्रकारचे मुरंबे, 2-3 प्रकारच्या कोरड्या चटण्या, खाराची मिरची, आंब्याची साठं, कुळथाचं पीठ असं थोडं थोडं घेऊन आली आहे. थोडं थोडं? बापरे, मला पिशव्या उचलवत नव्हत्या आणि या काकू एसटीनं पावसात एवढ्या जड पिशव्या घेऊन आल्या. अगं डावी बाजू अशी तयार असली ना की पोळी पटकन खाता येते मुलांना. पोळीशी काय हा प्रश्न राहत नाही. तूही रात्री यायला उशीर बिशीर झाला तर पोळी भरभर हे खा हो. भरल्या डोळ्यांनी निशब्द होऊन मी काकूंकडे आणि एकदा त्या पिशव्यांकडे पाहत उभी राहिले. पिशव्या खाली ठेवल्या आणि काकूंना मिठी मारली. कोण होते मी त्यांची? काय नातं होतं आमचं? घरची माणसंही कदाचित हा विचार करणार नाहीत, पण काही 100 किलोमीटर लांब राहणाऱ्या काकूंनी एवढा विचार का करावा? स्वतःला होणाऱ्या त्रासाचा विचारही न करता केवळ
मला हे सगळं देता यावं म्हणून एवढ्या लांब आल्या त्या. काय बोलू? शब्दापेक्षा कृती नेहमीच मोठी असते हे शब्दांना कळलं असावं म्हणून शब्द खूप आत दडून बसले असावेत. धन्यवादाचा एक शब्द मी उच्चारू शकले नाही. धन्यवाद, थँक्यू या शब्दांना इथं काय मोल होतं? नाही म्हणायला एकच शब्द मनात उभा होता, तो म्हणजे निर्व्याज. खरंच निर्व्याज. काय मिळवायचं होतं त्यांना? जाऊ दे, आपल्याला काय करायचं, बघतील त्यांचं ते. अशी वृत्ती अवतीभोवती सतत दिसत असताना गेल्या युगात शोभेल अशी ही निर्व्याज वृत्ती काकूंनी कशी सांभाळली? खरंच माझा काय फायदा? मला काय मिळणार? कृती करण्यापूर्वीच हे प्रश्न पडतात सध्या आपल्याला. सध्या कशाला? दासबोधाची पहिली ओवी, त्यात ही श्रवण केलियानं काय प्राप्त असा सवाल श्रोते विचारतील. श्रवण करण्यापूर्वीच असा विचार समर्थांनी केला. फायद्याशिवाय जन नाही. मात्र इथे संपूर्ण वेगळं चित्र पाहत होते. कोण कुठली दुसरी व्यक्ती जिचा आपल्याशी दुरान्वयही संबंध नाही, तिचा एवढा विचार करून तिला आपण थोडं तरी सहकार्य करूया असा विचार म्हणजे रामराज्यच. आपण या गोष्टीला लष्कराच्या भाकऱ्या भाजणं अशी रोखठोक म्हण देऊन ठेवली आहे. पण लष्करालाही भाकऱ्या लागतात आणि ते भाजणारे कोणीतरी असतातच. स्वातंत्र्य दिनाला कमरे एवढ्या पाण्यात उभं राहून गस्त घालणाऱ्या सैनिकाचा फोटो सबसे तेज व्हॉट्सअपवर अपलोड करून व्हर्च्युअल अश्रू गाळणारे आपण. असं कोणी करत असेल निर्व्याज प्रेम तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतोय असं म्हणून मोकळं होतो. मनात विचार आला, हे असं निर्व्याज वागायला कधीतरी जमणार आहे का आपल्याला? निसर्ग निर्व्याजच वागत असतो. झाडं स्वतःची फळं स्वतः खात नाहीत. नदी स्वतःचं पाणी स्वतः पित नाही. गाई स्वतःचं दूध स्वतः पित नाही. 8वीत संस्कृतमध्ये या आशयाचा श्लोक पाठ केला होता. त्यात नदी होती, गाय होती, झाडं होती, पण माणूस नव्हता. कारण तो सुभाषितकार या काकूंना भेटला नव्हता. 80 कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाविण प्रीती? बापरे, कल्पनाही सहन होणार नाही आजच्या काळात. पुन्हा येशील तेव्हा कळवून ये हो, म्हणजे छान मोदक वगैरे करून आणीन. काकूंच्या बोलण्यानं मी भानावर आले. आणि यातलं काही संपलं, आवडलं तर निसंकोच सांग, पाठवून देईन मुंबईस. मनात आलं म्हणावं, काकू नका आता आणखी बोलू. तुमचं हे निर्व्याज प्रेम घ्यायला आमच्या उंजळी समर्थ नाही तो. तुझमें कोई कमी नहीं, मेरी ही झोली तंग है. काळ्या ढगांनी भरलेल्या आभाळात लख्ख वीज चमकावी आणि तेजानं सगळा आसमंत उजळून निघावा तशा त्या कोसळणाऱ्या पावसात आलेल्या काकू मला वाटल्या. एक ज्योत उजळली त्यांनी मनात. आता बाहेरच्या मी माझाच्या वाऱ्यापासून तिला जपण्याचं काम करायचं होतं. श्रोते हो, असं निर्व्याज आणि निर्मळ प्रेम आपल्याला इतरांवर करता यायला हवं. आणि जेव्हा हे आपल्याला करता येईल ना, तेव्हा नक्कीच रामराज्य सुराज्य असेल यात शंका नाही. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.